नमस्कार सगळ्यांना, मी रीना श्रीराम. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्लॉगला. तर आज आहे वडपौर्णिमा आणि वडाची पूजा करायला चाललो आहोत. तर चला आपण जाऊया. वडाचं झाड माझ्या घरापासून थोडं दूर आहे, म्हणून आपल्याला आज वेळ झालेला आहे. चला तर मग आमच्यासोबत पूजा करायला. तिथे येऊन पाहते तर काय खूप बायांची गर्दी. बाया फुरसुदीने आल्या होत्या मस्त पूजा करायला. 1:30 वाजताची वेळ होती. मग थोडा वेळ आम्ही व्हिडिओ वगैरे काढले, माझी मैत्रीण आणि मी. जागा मिळतपर्यंत कोणी प्रदक्षिणा घालत होत्या, कोणी पूजा करत होत्या. मस्त मेकअप करून छान सुंदर दिसत होत्या. आम्हाला थोड्या वेळाने जागा मिळाल्यानंतर आम्ही पूजेची सुरुवात केली. तिथे खूप मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तिथे हनुमानजीचं मंदिर पण होतं. मग थोडा वेळ थांबलो तिथे. तर थोड्या वेळाने आम्हाला तिथे जागा भेटली, तर आमची पूजा सुरू झाली. मग मी माझ्या मैत्रिणीला पूजा कशी करत आहे ते सांगत होती. तिची पूजा सुरू होती आणि माझी पण पूजा सुरू होती, दोघांची पण सुरू होती. असं वडाला हळद चढवल्या जाते. जसं आपल्या लग्नात कसं आपल्याला हळद चढवल्या जाते, तशी वडाला हळद चढवल्या जाते. तशी मी पूजा करत होती, आरती केली. 7 प्रदक्षिणा घातल्या थोड्या वेळाने माझी मैत्रीण आणि मी. आणि मुलं आंबे वेचू लागत होते, पूजा पण करू देत नव्हते. आंब्यासाठी मुलं खूप घाई करत होते. तिथे पुष्कळ आंबे वेचले होते मुलांनी. थैली भरून आंबे वेचले होते मुलांनी. मग मी आणि माझ्या मैत्रिणीने सोबत प्रदक्षिणा घातल्या वडाला. मग आम्ही प्रदक्षिणा घातल्या. 7 प्रदक्षिणा घातल्या.
त्यावर मग आणि मी आणि माझी मैत्रीण हळदी कुंकू लावून 5 बायांना ओटी दिली. 5 बायां मग आम्ही फोटो काढले, मैत्रिणी फोटो काढले आणि मग फोटो काढल्याच्या नंतर तुम्हाला दाखवीनच ते फोटो. छान निघाले फोटो. ठीक आहे, मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा. काही चूक झाली असेल तर मी त्याचं उत्तर देईन. ठीक आहे, मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आज फोटो निकालेंगे. क्या बोलते हैं नंदनी? यहाँ इधर आजा साइड में. पसीना बाल चेहरा तो देखो कैसा दिख रहा है. रानी का तो कुछ नहीं होता. पसीना पोछ रहे हैं.